मे आणि जूनच्या रखरखत्या उन्हात आता नगरचा राजकीय आखाडाही तापलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसोबत जिल्ह्यातील 3 महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे। सोनईचा मुळा, भेंड्याचा ज्ञानेश्वर आणि पाथर्डीच्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। 26 मे पासून या कारखान्यांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। सहकाराचे केंद्रबिंदू असलेल्या या तिन्ही कारखान्यांचे राजकीय बॉयलर त्यामुळे पेटले। विशेष म्हणजे हे तिन्ही कारखाने एकमेकांचे व्याही असलेल्या दिग्गज नेत्यांचे आहेत। सध्याचे राजकीय गणिते आणि सेटलमेंट पाहता हे कारखाने बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे। नेमकं कसं आहे हे सहकारातील नातं गोतं आणि हे कारखाने बिनविरोध होतील का, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या ताब्यातील सोनईचा मुळा कारखाना, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या ताब्यातील ज्ञानेश्वर कारखाना आणि भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या ताब्यातील वृद्धेश्वर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली। मुळा आणि वृद्धेश्वर कारखान्यासाठी 26 जूनला मतदान होईल। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 27 जूनला या निवडणुकीचा निकाल लागेल। तर ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणूक 27 जूनला होईल, त्याचा निकाल 28 जूनला लागेल। उन्हाचा पारा पाहता सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होईल। या तिन्ही कारखान्यांच्या निवडणुकीची अर्ज विक्री मंगळवारपासून सुरू झाली। नेवासा, शेवगाव व पाथर्डी या तिन्ही तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यांभोवतीच नेवासा व शेवगाव पाथर्डी तालुक्याचे राजकारण चालते। स्वर्गीय मारुतराव घुले व नेवाशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे पूर्वीपासून राजकीय विरोधक समजले जायचे। हा विरोध दुसऱ्या पिढीपर्यंतही आला, परंतु 2019च्या नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार असलेल्या शंकरराव गडाख यांच्यासाठी त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची भेट घेतली। ही भेट ऑक्टोबर 2019 मध्ये झाली। त्यावेळी उमेदवार असलेले शंकरराव गडाख त्यांचे लहान बंधू प्रशांत गडाख यांनी थेट घुलेंच्या वाड्यावर जात चंद्रशेखर घुले यांना निवडणुकीत मदतीची विनंती केली। या विनंतीला मान देऊन घुलेंनी त्यावेळी गडाखांना मदत केली। अर्थात त्या निवडणुकीत गडाखांचा पराभव झाला असला तरी त्या निवडणुकीपासून गडाख घुले हे नवे समीकरण तालुक्याला दिसले। त्यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 2023ला चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉक्टर निवेदिता व शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन यांचा विवाह सोहळा पार पडला। माजी मंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार चंद्रशेखर घुले हे एकमेकांचे व्याही झाले। गडाख व घुले परिवाराचं वर्चस्व असलेले मुळा व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाने एकमेकांच्या जवळ आहेत। यापूर्वी अनेक वर्ष या दोन्ही परिवारांनी स्थानिक निवडणुकात एकमेकांच्या विरोधात काम केले, परंतु 2019 पासून या दोन्ही परिवारातील राजकीय संघर्ष कमी झाला। 2023 मध्ये तर गडाख व घुले हे व्याही झाल्यावर या दोन्ही परिवाराचे गळ्यात गळे दिसून आले। या विवाह सोहळ्याने नगर जिल्ह्यातील राजकारणातील गोतावळा आणखी वाढला। चंद्रशेखर घुले यांची मोठी कन्या ही कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांना दिलेली आहे। म्हणजेच या नव्या नात्यात आमदार काळे व उदयन गडाख हे साडू साडू झाले। दुसरीकडे पाथर्डीचे स्वर्गीय राजीव राजळे हे उदयन गडाख यांचे मामा आहेत। वृद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांची कन्या सुनीता या माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी आहेत। म्हणजेच आप्पासाहेब राजळे व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हेही व्याही आहेत। याच जवळच्या नातलगांच्या तिन्ही कारखान्यांची निवडणूक सध्या सुरू झाली आहे। नेवासा, शेवगाव व पाथर्डी हे एकमेकांच्या जवळच्या तालुक्याचे राजकारण या तिन्ही कारखान्यांच्या निवडणुकांमुळे तापले आहे। परंतु एकमेकांचे व्याही असलेले हे सहकारातील दिग्गज हे तिन्ही कारखाने आपापल्या सोयीने बिनविरोध करतील अशा शक्यता वाढल्या आहेत। यापूर्वी 2021 साली या तिन्ही कारखान्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली होती। भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती, परंतु 21 जानेवारी 2021 रोजी सर्वच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या होत्या। त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली। त्यात माजी आमदार नरेंद्र घुले हे अध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग हे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध झाले। मुळा कारखान्याचेही 21 संचालक बिनविरोध झाले। वृद्धेश्वर कारखान्याचे 21 संचालकही 2021 साली बिनविरोध निवडून आले होते। या तिन्ही सहकारी साखर कारखान्यांचा इतिहास पाहता यावेळीही हे व्याही आपापले कारखाने बिनविरोध करतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। नातलग असल्याने पूर्वीपेक्षा यावेळी या तिन्ही नेत्यांच्या कारखान्याची परिस्थिती वेगळी आहे।
मोनिका राजळे यांनी यावेळी विधानसभेत जाण्याची हॅट्रिक केली असली तरी चंद्रशेखर घुले व शंकरराव गडाख यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे। त्यामुळे एकमेकांच्या राजकीय पुनरुज्जीवनासाठी हे तिन्ही नेते सहकारात राजकारण करणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे। मित्रांनो, या तिन्ही कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।